अवघेची तीर्थे घडली एक वेळा, अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. अवघे संता एक वेळा भेटी, कुंडलिक दृष्टी देखिलिया. अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरण सरोज सान्द्र नीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानं. तरुण तुलसीमाला कन्धेर कञ्जनेत्रं, सदय धवल हंसं विठ्ठलं चिन्तयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा. श्री राम राम रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नामं वरानने. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. देव रक्ते उदारा सोपांते पा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखिलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे महान साधू श्रीमंत श्री जगद्वंद जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा
पंढरीचा महात्म्य सांगणारा हा अभंग आहे महाराज. तर आजची सेवेला आरंभ करते वेळेस पहिला नमस्कार पांडुरंगाला, मग दुसरा नमस्कार श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, विश्रांती पावलो सांभाळा उतरे, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. समस्त वैष्णवांची मांदियाळी असलेला हा संप्रदाय समस्त संत महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजची ही आषाढ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशी निमित्त ही वार्षिक नियम म्हणून आमच्या रेड्डी साहेबांच्या घरी हा उत्सव साजरा होत आहे. असो, आजचा दिवस इतका सुंदर आहे महाराज, काय वर्णन करा. आजी सोनी याचा दिनू, वर्ष अमृताचा गणू, असं वर्णन आहे की नाही महाराज. हा आषाढ मास, आषाढ शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे महाराज, त्याला देवशयनी एकादशी असं म्हणतात. देवशयनी याच एकादशीचं नाव आहे. आणि पद्मा एकादशी सुद्धा याला म्हणतात. पद्म पुराणामध्ये, ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये या एकादशीचं महत्व खूप सुंदररित्या रेखाटलेलं आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि पद्म पुराण. असो, एकादशीचा महात्म्य मी शेवटी सांगेन. आपल्याला अभंगाकडे वळायचं. अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्राची महिमा आणि त्या तीर्थाला गेल्याच्या नंतर जेवढ्या आपल्या जीवनामध्ये चुकून म्हणा किंवा अज्ञान अवस्थेतून झालेले जे पाप आहेत महाराज, बारीक सारीक पाप, नुसतं चंद्रभागा डोळ्याने जर बघितलं महाराज तर संपूर्ण तीर्थ केल्याचं पुण्य आपल्या पदरात पडते. आणि वैकुंठ पंढरी देखील या, ते पंढरी क्षेत्र जर डोळ्याने जर पाहिलं, नुसतं डोळ्याने या चर्म चक्षुने जर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत केलेले सर्व पापाचं परिहार या पंढरपूरच्या यात्रेमध्ये होत असतं महाराज. आणि जे वाळवंटात असलेलं जे फक्त पुंडलिकाचं जे मंदिर आहे महाराज, त्या मंदिराचं एकदा काय दर्शन जर घडलं हो तर सर्व संत महात्म्यांचं दर्शन घडल्याचं फलित किंवा पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. आणि एवढेच नसून शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या जन्माचं जर आपल्याला जर सार्थक जर करून घ्यायचं जर असेल महाराज, तर या चर्मचक्षुनं आपण काय पाहिलं पाहिजे? फक्त विठ्ठलच पाहिलं पाहिजे. हा झाला धावता भावार्थ अभंगाचा. आता सविस्तर वर्णन जर करायचं जर असेल महाराज, अवघ्याची तीर्थे घडली एक वेळा. तीर्थ म्हणल्याच्या नंतर महाराज जगामध्ये काही एक तीर्थ आहेत का?
काही एक संप्रदाय आहे का? देवाचं वर्णन करत असताना महाराज तुम्ही त्रेता युगामध्ये राम अवताराचा विचार करा. राम अवतारामध्ये रामाचा एक पाय मागे आणि एक पाय पुढे आहे आणि हातामध्ये धनुष्य बाण धारण केलेलं आहे, अनेक आभूषण धारण केलेलं आहे महाराज. कृष्ण अवताराचा विचार करा. कृष्ण अवतारामध्ये देव लंगडा आहे, हातामध्ये बासुरी घेतलेला आहे, परंतु हाच परमात्मा, गोकुळातला परमात्मा भक्त पुंडलिकांनी जी आई वडिलांची जी सेवा केली महाराज, त्या सेवेचं फलित म्हणून तो परमात्मा विटेवरही विराजमान झाला. आणि तो कसा आहे महाराज? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, येथे माझी हरी वृत्ती राहो. आनिक न लगे माईक पदार्थ, येथे माझी अर्थ नको देवा. कसा आहे महाराज तो परमात्मा? समचरण सरोज सांद्र निलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानम. समचरण आहेत महाराज. तुम्ही बघा कुठेही असे कृष्ण अवताराचा विचार करा, राम अवताराचा विचार करा, तो विटेवर असणारा तो परमात्मा कसा आहे महाराज? विटेवरी ज्यांचे पाऊले समान. सवर्ण नाही की नाही महाराज? तो पंढरपूरचा विठ्ठल सम आहे महाराज, सम. म्हणून न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. पंढरपूरला जाण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. एवढंच नसून तुम्ही बघा तिरुपतीला जाऊन बघा, देव कमीत कमी 20 मीटर अंतरावर असतो आणि दुरूनच दर्शन. का? तर त्या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी. जसं प्रथा पडली तसं महाराज. परंतु आमचा परमात्मा कसा आहे? न पाहे याती कुळाचा विचार. किंवा माऊलीचे का बघा बरं, याती कुळ माझे गेले हरपोनी. हा परमात्मा सामान्य बहुजनांचा सुद्धा परमात्मा आहे महाराज. आणि या परमात्म्याचं वर्णन किती करावं? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांना समान अधिकार आहे महाराज. अधिकाराचा जर विचार जर केला आपण तर तो परमात्मा सगळ्यासाठीच किती युगापासून? 28 युगापासून महाराज तो परमात्मा विटेवरी विराजमान. कशासाठी? वाट पाहे उभा भेटीची आवडी. परंतु महाराज काय सांगावं, कोणाची दृष्ट लागली असेल महाराज, मला तर वाटते तुम्ही जन्मल्यापासून आजपर्यंत कधी वारी खंडित झाली नसेल माझ्या मते. मी तर जन्मल्यापासून कधी वारी खंडित झालेलं मी पाहिलो नाही. काय सांगावं महाराज, या कोरोनानं हाहाकार माजवला या भूतलावर. संपूर्ण मानव महाराज गुडघे टेकले या बिमारी पुढे. म्हणून त्या माऊलीचे पादुका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्याला लालपरी, त्या लालपरी मधून महाराज त्या माऊलीचे पादुका आळंदीवरून पंढरपूरला आले. आज सकाळी पहाटे 2च्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब सपत्नीक सकुटुंब आपल्या दाम्पत्यासह
आणि ते तिथलेच पंढरपूरचे एक नित्य पांडुरंगाचे पुजारी बडवे त्यांना सोबत घेऊन शासकीय महापूजा पार पडला. काय या वारीचं वर्णन करावं महाराज. तर जनाबाई एका अभंगामध्ये गोड वर्णन करतात बघा. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. तो परमात्मा कसा आहे महाराज. हे वारकरी म्हणजे सगळे कृष्ण अवतारामधले हे गोपिका आहेत महाराज. म्हणून जगामध्ये 3.5 कोटी इतके तीर्थ सांगितलेले आहे शास्त्रकारांनी. रेड्डी साहेब 3.5 कोटी तीर्थक्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये 4 धाम, 51 शक्तिपीठ, 12 ज्योतिर्लिंग. चंद्रमामा झोपू नका. त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत महाराज. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. 5. आता त्या ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कशी झाली त्याचा इतिहास जर सांगत बसलं तर 12-1 वाजतीच. आपल्याला जायचं नाही, ते सांगायचं नाही, विशेष काढायचं नाही. महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत महाराज. परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, नाशिक त्र्यंबकेश्वर, पुणे जिल्ह्यामधलं भीमाशंकर आणि औरंगाबाद मधलं ग्रसनेतू शिवालय. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्यम मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकाल ओंकारम ममलेश्वरम असं वर्णन आहे की नाही. तुम्ही बघा ज्योतिर्लिंगाचं 12 ज्योतिर्लिंगाचं पूर्ण वर्णन आहे त्याच्यामध्ये. त्या 12 पैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहेत महाराज. एवढंच नसून महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत देवीचे. कोल्हापूरची करवीर निवासिनी आई लक्ष्मीमाय, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी गड नाशिक जिल्हा असे देवीचे 3.5 शक्तिपीठ आहेत. आणि बाकीचे शक्तिपीठ पूर्ण संबंध भारतामध्ये विभागणी झालेली आहे त्यांची. एकूण 51 शक्तिपीठ माझ्या वाचनात गेलेले आहेत. 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धाम महाराज. आपण तीर्थक्षेत्राला जात असतो. तीर्थक्षेत्राला जाऊन चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचे दान. चंद्रभागेमध्ये आपण स्नान करतो, डोळ्यांनी पंढरी पाहतो. परंतु महाराज शुद्ध चित्त घेऊन किंवा शुद्ध अंतकरणानं पंढरपूरला जाणारे हाडामासाचे वारकरी जर तुम्ही हुडकून जर शोधून जर काढलं महाराज तर खूप तुरळक निघतात बघा. कारण काय यात्रेमध्ये मैंद येतो, खळ येतो. यात्रेचे काही एक प्रकार आहेत का. आता आपण पंढरपूरला जातो. ह्या अभंगाचा भावार्थ नीट लक्षात घ्या. अवघ्याची तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागा या चर्मचक्षूंनी सगळेजणच पाहतात. नरसप्पाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा, पाटलाचा दृष्टिकोन वेगळा, माझा दृष्टिकोन वेगळा, रेड्डी साहेबाचा दृष्टिकोन वेगळा. लक्षात घ्या विषय. का मी का सांगत आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. किंवा अजून एक प्रमाण देतो. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस,
पांडुरंग दास त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी न सांगता काम करी न सांगता काम करी ज्याच्या चित्तामधला आशा संपलेला आहे महाराज त्याच्या चर्म तशा महात्म्याच्या चर्मचक्षुन जर तो चंद्रभागा जर डोळ्यानं जर पाहिला तर तेव्हा महाराज सगळे तीर्थ केल्याचं पुण्य त्याच्या पदरात पडतं उगा कोणाच्या पदरात पडणार बरं का असे लोक दररोज असतात पंढरपूरला अहो तुम्ही पूर्ण जीवनभर तुम्ही यात्रा करा जीवनभर तुम्ही नित्यनेमानं वारी करा जोपर्यंत तुमचं अंतःकरण शुद्धी होणार नाही जोपर्यंत देहाचं तादात्म्य सुटणार नाही जोपर्यंत तुमच्या चित्तामधलं जे आस आहे महाराज आस आणि पाश ह्याच्यामुळे तर सगळं अधपतन झालंय महाराज माणसांचं परंतु महाराज संत महात्म्यांनी त्यांच्या चर्मचक्षुला देव दिसला महाराज तुम्हा आम्हाला देव दिसतो का तुम्हा आम्हाला दिसतो परंतु काय करावं लागतंय नामदेव रायांनी जगद्गुरु तुकाराम महाराजासारखं नाथरायासारखं निस्वार्थ निष्काम भक्ती आपली पाहिजे महाराज तर आपल्याला देव सापडतो अन्यथा देव वारी करा किती भजन करा किती कीर्तन करा जपी तपी अनुष्ठानी ध्यानी अशा लोकांच्या स्वप्नात बी येत नाही महाराज परंतु तोच परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी निष्काम व्यवहार निस्वार्थ व्यवहार केला होता आणि त्यांच्यासाठी म्हणून देव स्वतः नौकर झाला हो तुकोबारायचा नौकर कशाचा ताकद आहे महाराज भक्तीचं सामर्थ्य आहे आणि भक्ती कशी असली पाहिजे आणि त्या भक्तीमध्ये जर प्रेम जर नसेल तर त्या भक्ती सिद्धीला जाईल भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका वाचक जर असेल पंडित जर असेल शहाणा जर असेल त्याला देव मिळत नाही महाराज देव मिळवण्याचे अनेक साधन सांगितलेले भक्ती पाहिजे जगद्गुरु तुकोबारायासारखी भक्ती पाहिजे काय भक्ती केली महाराज जगद्गुरु तुकोबारांनी काय वर्णन करावं त्यांचं किंवा नामदेवराचं वर्णन काय करावं महाराज काय ऐश्वर्य होतो नामदेवराच्या सासरवाडीमध्ये आपण एवढे कीर्तन ऐकतो एवढे भजन करतो नामदेवराचा सासरवाडी कोणतं गाव नामदेवरायचा सासरवाडी महाराज बिदर आपल्याला माहित नाही आपल्या तुझं काकेत कळसा गावाला वळसा इथं सर आपल्याला माहित नाही त्या बिदरच्या बादशाह जवळ नामदेवरायचा सासरा महाराज सेनापती म्हणून होता आणि काय त्या सेनापतीचं ऐश्वर्य महाराज ते घोड्याच्या तोंडाला पुढे काय बांधते तो काय बांधतो आपण काय टोकरी शब्द आहे टोकरी बांधतो आपण टोकरी आणि त्या टोकरी कितीच मग महाराज अर्धा किलो सोन्याचं मग घोड्याला बांधायचं बघा त्याची श्रीमंती
आणि प्रत्येकाजवळ 844 घोडे मग प्रत्येक सेनापतीला, आणि 22 सेनापती होते बादशाचे. बिदरच्या बादशाचे किती सेनापती होते? 22. आणि त्याच्यापैकी हा एक शिंपी नामदेवरायचा सासरा. 844 त्याच्याकडे घोडे महाराज, 844 टोकऱ्या, अर्धा किलोची एक सोन्याची. काय श्रीमंती होती बघा. हा, तर महाराज त्याला एकुलती एक मुलगी होती, तिचं नाव राजाई. नामदेवरायचं लग्न झालं. लग्न झालं तरी महाराज नामदेवरायचं एकच दिन रजनी हातची धंदा, गोविंदाचे पोवाडे. काय वर्णन करावं महाराज. एके दिवशी काय झालं, त्या बिदरच्या बादशाचा मुलगा म्हणजेच नामदेवरायचा मेवणा भाऊजी एके दिवशी घरी आला. घरी आल्याच्या नंतर घरामध्ये 18-20 दारिद्र्य. 2 दिवस राहिला महाराज. खायला अन्नच नको. 2 दिवस राहिला, पाणीच. राजाई काय म्हणते माहित आहे महाराज, दादा तुम्ही घरी जाऊन बाबाला सांगू नका माझी अशी अवस्था आहे. हे भक्ती आहे महाराज, हे पतिव्रतेचा अधिकार आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पतीची मता अनुसरून पतिव्रता. हे पतिव्रतेचा धर्म आहे महाराज. काय सांगावं तुम्हाला पतिव्रतेमध्ये काय ताकद असते. आता हल्लीचं युग कुठं पतिव्रता राहिल्यात मग. होय, पुरुष बी एकनिष्ठ नको आणि स्त्रिया बी एकनिष्ठ नको महाराज. काय त्या लोपामुद्राचं वर्णन कराव. 3.5 तास सूर्याला थांबवण्याचं ताकद पतिव्रते स्त्रीमध्ये हो, लोपामुद्रा. तसं सामर्थ्य महाराज राजाईमध्ये होत. जसा भाऊ आला होता तसाच निघून गेला महाराज. मग आता रुक्मिणी आई साहेब उगा बसतात का? संध्याकाळी निजधामाला विश्रामाला गेल्याच्या नंतर काय हो देवा, तुमचा भक्त नामदेव दिवस रात्र तुमची सेवा करतो आणि त्याच्या घरामध्ये एवढं 18-20 दारिद्र्य, तुम्हाला कसं बघा वाटतंय? रुक्मिणी आई साहेब पांडुरंगाला बोलवले महाराज. देव म्हणले तो काही घ्यायलाच तयार नाही. मी तर भरपूर काही द्यायला तयार आहे, घ्यायलाच तयार नाही महाराज. मग काय केलं, देवानं ठरवले. नामदेवराय असेच सहज बाहेर गेले होते आणि देवानं ठरवले महाराज. आणि देवानं एका आपल्या गावात रॅशन दुकान आहे बघा. रॅशन दुकानामध्ये जो अन्नधान्य विकतो त्याचा अवतार घेतलं, त्याचं रूप धारण केलं महाराज परमात्म्यानं. आणि त्याचं रूप धारण करून नामदेवरायच्या घरी पोत्यांशी पोते काय पाठवलं, अन्नधान्य नाही, सोनं नाही हो, सोन्यापेक्षा अजून एक काहीतरी असते म्हणते, त्याचं नाव ढोलं की होलं असं काहीतरी म्हणतात. आणि ते किती, सोन्याचं जेवढं किंमत आहे त्याच्यापेक्षा त्याचं तिप्पट आहे. मग आता सोनं किती हजारला कसं तोळा आहे? 50,000 धरा, तर ते 1.5 लाखला तोळा. मग असलं पदार्थ नेऊन परमात्म्यानं घरामध्ये कोणीच नव्हते. आणि नामदेवराच्या घरामध्ये 14 वारकरी महाराज पांडुरंगाचं भजन करत होते. रुक्मिणी आई साहेबांनी तेच प्रश्न काढलं, अरे पूर्ण घरामधले 14 लोक तुझं नाव घेतात आणि त्याच्या घरामध्ये असलं 18-20 दारिद्र्य शोधताय का देवा तुम्हाला?
म्हणून तर ते देव सगळं घेऊन आले. मग आल्याच्या नंतर आहे का कोणी घरामध्ये? राजाई बाहेर आली. काय सांगा महाराज? बाहेर आल्याच्या नंतर नामदेवराय आहेत का? नामदेवराय कुठं? नामदेवराय नाही. आणि दामूशेठ, गोनाई हे सगळे कुठंतरी दिनचर्या कामाला गेले होते महाराज. राजाई एकटी होती घरामध्ये. मग देवानी सांगितलं हे साहित्य आहे हे तुम्ही तुमच्याकडे ठेवा. ते राजाईला काय वाटलं? 18-20 दारिद्र्य घरामध्ये घेतली, मध्ये ठेवून घेतली. मग ठेवून घेतल्याच्या नंतर महाराज मला काय सांगायचं आहे, दृष्टांत लक्षात घेऊ नका, सिद्धांत लक्षात घ्या, तात्पर्य लक्षात घ्या. मी काय बोलायलो, पूर्ण संबंध साहित्य परमात्मा पांडुरंगांना आणलेलं सगळं ठेवून घेतलं. आणि ठेवून घेऊन संध्याकाळच्या वेळी नामदेवराय घरी आले. आणि घरी आल्याच्या नंतर घरामध्ये काय हो ऐश्वर. लोक काय म्हणले, नामदेवराय भजन करत मंदिरात बसले होते. माझ्यासारखा माणूस गेला नामदेवरायकडे. काय नामदेवराया, तुमच्या घरामध्ये खतखत 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 भात शिजलं तर 2 किलोमीटर वर नुसतं भाताच वास जवळले. असले तांदूळ तुमच्या घरामध्ये, काय ऐश्वर. कारण काय, गोनाई घरी येऊन त्याच्यामधलं 1-2 पदार्थ घेऊन सोनाराकडे गेली होती. सोनार तर महाराज ते बघताच की बेहोशच पडला. अरे हे होला आहे म्हणे, हे मला डोळ्याला पाहायला मिळत नाही म्हणे. हे तर 2-3 किलो घेऊन आली म्हणले बाई. परेशान किंवा महाराज. मग ते विकून टाकून देऊन पैसे आणून पूर्ण घर वगैरे सगळं चांगलं करून घेतलं. मग नामदेवराय संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर महाराज नामदेवराय आश्चर्यचकित झाले. महाराज हे सगळं कसं शक्य आहे? असं म्हटल्याबरोबर आईला विचारले महाराज नामदेवराय, आई हे सगळं कुठून आलं, कसं झालं? नाही, गावामध्ये एक राशन दुकानवाला आहे, ते घेऊन आलो. त्या रात्री महाराज तुम्हाला सांगतोय का महात्म्यांचा अधिकार काय असतोय? त्या रात्री जेवढे पोते, जेवढे गोणे आणले होते महाराज, तेवढे गोणे पूर्ण नेऊन फेकून टाकायला लावले. कुणाला? गोनाईला. त्याला म्हणतात चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. सामान्य जीव हे करू शकत नाही महाराज. सामान्य जीव काय केलं असतं? बरं झालं म्हणलं असतं, हा साधलं म्हणलं असतं. हे जाऊ दे, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांची पहिली बायको अन्न 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 म्हणून मेली. आणि दुसरी बायको महाराज इतकी पतिव्रता जिजाई. काय त्या जिजाईचं वर्णन करावं? त्या जिजाईने तर खरं तर संप्रदायाचं कळस आहे. त्या जिजाईने तर संप्रदायाचं कळस दिले आपल्याला. आणि ते जिजाई काय कमी होते का मानते पडे? जिजाईच्या वडिलाचं नाव काय? त्यावेळेस फक्त पुण्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 श्रीमंत होते त्या काळात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काळ जर विचार जर केलो आपण तर 17वा शतक. तर 17व्या शतकाचा आपण जर विचार जर केलो महाराज, तर त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त 3 लोक श्रीमंत होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मंबाजी गोसावी, दुसरा चिंतामणी ब्राह्मण, आणि तिसरा आप्पा गुळे. आप्पा गुळवे. आप्पा गुळवेची मुलगी जिजाई. आणि त्या आप्पा गुळवेला जमीन किती राव महाराज? 3232 एकर जमीन होता म्हणतात जिजाईच्या वडिलाला. तर महाराज, आणि तिचं लग्न झालं जगद्गुरु तुकोबारायशी. देहू मध्ये आल्याच्या नंतर लखलखीत बिल्डिंग, इमारती दिसले महाराज, सगळे दिसले. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घराकडे आलं तर नुसती झोपडी महाराज, नुसती झोपडी. तर जिजाई एकदा
माहेरला गेली होती आणि माहेरला गेल्याच्या नंतर तिच्या भावानं सुद्धा त्या काळात फक्त 5 रुपये घेतले होते म्हणून महाराज, 5 रुपये. आणि त्या 5 रुपयाचे 5 रुपये आणून तुकोबरायला दिली आणि तुकोबराय काय केले, त्या 5 रुपयाचे मिरच्या घेतले. आणि किती मिरच्या? 15 पोते म्हण त्या काळातले. आणि आपल्यासारख्या मिरच्या नव्हत्या आता, असे वाळे धड करकरीत मिरच्या बघितलं तर परेशान हो असे मिरच्या. आणि त्याचा हिशोब सांगत असताना 2 आण्याला 1 किलो, 2 आण्याला 2 किलो, म्हणजे 1 आण्याला 1 किलो अशी त्याचे हिशोब सांगत असताना महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ते मिरच्या घेऊन एका मंदिराजवळ बसले आणि व्यापार करायला सुरुवात केला. सुमिंदराबाई आली, तिचं नाव काय? सुमिंदराबाई. मग तुळसाबाई आली, सुमिंदराबाई आली, येऊन काय म्हटली, मिरच्या कसा किलो बुवा? 2 आण्याला 2 किलो, द्या की मग 4 किलो. निस्वार्थ व्यवहार हे सांगलो मी, निष्काम भक्ती महाराज. मग दिले पैसे, गडीला पाठवून देतो की पैसे, आता आणलो नाही सोबत, गड्याला पाठवून देतो. सुमिंदराबाई गेली, तुळसाबाई आली, तुळसाबाई बी म्हणली गड्याला पाठवतो. त्याच्यानंतर हणबाबाई आले, असे 10-12 बाया येऊन पूर्ण सपडा 6, शेवटी एकच पोत उरलं. आणि ते एक पोत उरलं, पिताडे हो महाराज, पिताडे पिवट आला एक बेवडा. हा महाराज तुम्ही कुठले? म्हणलं देहूच आहे. काय नाव तुमचं? तुकाराम महाराज. माझ्या आईनं माझं नाव तुकाराम ठेवलं. मिरच्या कसं किलो? 1 आण्याला 1 किलो. मग महाराज पूर्ण पोतच विकत घेतलं पिताड्या. पैसे घरी जाऊन पाठवून देतो, इथंच बसा तुम्ही. महाराज तेही पोत घेऊन गेला बेवड्या. बेवड्या का बोलू देतात का? अरे महाराज द्यायचं की नाही? मामूली ऍक्टिंग होते महाराज. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी महाराज दिवसभर बसलं, 5 रुपयाचे सगळे मिरच्या विकून गेले. तसंच रिकाम्या हातानं देव तुकाराम महाराज घरी गेले. याला म्हणतात निस्वार्थ भक्ती आणि निस्वार्थ व्यवहार. हे फक्त संतांचंच असू शकते का? त्यांच्या दृष्टीला सगळ्यामध्येच ते देव पाहतात महाराज. ही दृष्टी फक्त संत महात्म्यांची असते, तुमच्यासारख्या आमच्यासारख्याची नसते महाराज. मग आता देवाला लागलं चिंता. हा तर तुकाराम महाराज काय त्यांच्या घरला जाणार नाही पैशासाठी, मिरच्या विकलेले पैसे मागायला. मग आता काय करणार? देव महाराज तुम्हाला सांगतोय का, देव स्वतः नौकर झाले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले महाराज. पांडुरंग परमात्मा पगडी बांधली आणि निघाले महाराज. प्रत्येकाच्या घरी गेले. पहिले गेले सुमिंदराबाईच्या घरात. किती किलो मिरच्या घेतली होतीस तू बाई? मी तुकाराम शेठचा नौकर आहे. पांडुरंग परमात्मा बोलले बरं का, मी तुकाराम शेठचा नौकर आहे, तुकाराम महाराजांनी मला पाठवले. ते बाई परेशान होऊन गेली. किंवा देवाचं रूप काय कमी राहते का हो? हा तेजपुंज रूप महाराज. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा. असं वर्णन नाही की महाराज? हा त्या परमात्म्याचं रूप बघून सुमिंदराबाई परेशान झाली महाराज. आणि परेशान होऊन तुकाराम महाराज तुमचे मालक आणि तुम्ही त्यांचे नौकर. मालकाच्या अंगावर कपडे फाटलेले आणि नौकराच्या अंगावर एवढे करकरीत पांढरे शुभ्र कपडे. नाही मी नौकर आहे म्हणे तुकाराम महाराज. मग तिच्या पैसे देत नव्हती महाराज, गडी नाही म्हणून सांगितले. तुझ्या 2 लेकराच्या शपथ आहे पैसे देण्याकरिता म्हणे.
मिरच्या आणून किती वेळ झाला? पैसे तू गड्याच्या हाताने पाठवतो म्हणलीस का नाही? पैसे देतो, पैसे दिल्याशिवाय मी दारातून जाणार नाही. पैसे वसूल केले महाराज तुकाराम महाराज. सगळ्या घर फिरले, सगळ्या घरामध्ये फिरून पैसे वसूल केले. आणि आता शेवटचा प्रसंग, गेले बेवड्याच्या घरी. आहे का बाई कोणी घरामध्ये? आणि ते झोपूनच आहे बरं का. नाही म्हणून सांग, बाहेर गेलेत म्हणून सांग. पांडुरंग परमात्म्याला कळत नाही का? ऐकूच लागलाय बाहेर थांब. ते ऐकूच लागत, मी त्याला काय सांगू म्हणाली बाई. नाही म्हणून सांग, बाहेर गेलेत म्हणून सांग. देव सगळं ऐकू लागले महाराज. म्हणलं की मग शेवटी महाराज काय केलं तरी पैसे देणं गेलं. शेवटी एवढंच नसून महाराज त्याच्या घरी काही शेळ्या राहत होते. आणि तिथे एक दावणीला एक दावं होतं बांधलेलं. आणि ते दावं घेतलं, वेळ चढला झाडावर. महाराज मी मरतो पण तुम्हाला पैसे देणार म्हणलं. गेला किंवा दोरा घेऊन फाशी घालून घ्यायला. फाशी घालून घेतला, गळफास घेतला, जीव बाहेर आले तोंडातून. परंतु महाराज पांडुरंग कृपेचा सागर आहे, दयेचा सागर. शेवटी देवाला दया आली महाराज. देवानी कुऱ्हाडीने ते दावं कापलं, खाली पडला. तसे सगळे पैसे गोळा करून तुकाराम महाराजाला घरी पैसे आणून दिले महाराज. कोण? पांडुरंग परमात्मा. आणि तो परमात्मा कुणाचं रूप धारण केला होता? तो परमात्मा गावच्या पाटलाचं रूप धारण केला होता. मी गावचा पाटील आहे. परंतु कोण्या गावचा पाटील होता ते? होय, जम्बूद्वीपा माझी एक नगर, आणि त्या नगरामध्ये राहणारा विठू पाटील. विठू पाटील होता ते, विठू पाटील. मग महाराज ते पैसे घेतले. आणि घेतल्याच्या नंतर काही लोक महाराज संतांचं हेळण करतात. हो, कलियुग आहे सध्या, संताला सतवतात. आणि महाराज काही लोक भांडायला आले, तुम्ही तर पैसे घेत नाहीत, निस्वार्थ भूमिकेतून तुम्ही तर दान करणारे महात्मा, पैसे कसे घेतला? नाही, तुमच्याच गावच्या पाटलाने आणून दिले, पाटलाच्या हाताने पैसे घेतले. पण नंतर हे सगळं प्रकरण सगळं प्रकरण जगद्गुरूला कळालं महाराज. जगद्गुरूला कळल्याच्या नंतर पाठीमागे एक मंदिर होतं, त्या मंदिराच्या मागे जाऊन पाटील मायम झाला. हो, आणि तुकाराम महाराजाला कळालं महाराज. आणि ते जेवढे पैसे देवानं आणून दिले होते महाराज, ते पैसे नेऊन ज्याचं त्यांना आणून परत करून टाकले जगद्गुरू तुकाराम. याला म्हणतात चित्ते नाही आज. तशा महात्म्यांनी ज्या पद्धतीने नामदेवरायांना भक्ती केली, ज्या पद्धतीने जगद्गुरू तुकोबरायासारखी भक्ती केली, तशा भक्तांना महाराज फक्त पंढरपूर जर डोळ्याने जर पाहिलं जर महाराज, तर तशा महात्म्यांना काय होते? सगळे तीर्थ केल्याचं पुण्य पदरात मिळते. अभंगाचं पहिलाच आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव। अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, अवघेची पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या। त्या पंढरी महात्म्याचं वर्णन करत असताना महाराज, अनेक तीर्थयात्रा करू नये ते फळ मिळत नाही, परंतु पंढरपूर जर या चर्मचक्षुने जर एकदा का जर पाहिलं महाराज, सकळ तीर्थ केल्याचं फळ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार। तो पंढरीचा महिमाच तसा आहे महाराज। काय ते संतांची मांदियाळी, धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे। काय महाराज नाचण्याचा प्रसंग, काय वारकरी आनंदात नाचतात महाराज। गोविंद आनंद, आनंदच गोविंद, अशी ज्याची इच्छा होऊन जाते महाराज। त्या पंढरपूरचा सोहळा काय वर्णन करावं। आज आषाढ शुक्ल पक्षातील आज एकादशी, आणि आजचं एकादशीचं महात्म्य असं आहे महाराज। आणि आजचं एकादशी जो वारकरी तन मन धन सगळं अर्पण करून महाराज शुद्ध अंतकरणानं हे या एकादशीचं व्रत जो कोणी करतो महाराज, तो वैकुंठाला जाण्यासाठी पात्र होतो बरं का। तर सूर्यवंशामध्ये मांधाता नावाचा एक राजा होऊन गेला महाराज। आणि तो राजा म्हणजे असा साधा राजा नव्हता, धर्म आचरण करणारा, धर्मानुसार चालणारा असा तो राजा। परंतु त्याच्या राज्यामध्ये कधीही दुष्काळ पडलेलं नव्हतं। परंतु एकदा असं झालं महाराज, त्याच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला।
आणि प्रजा अन्न 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 म्हणून त्राही त्राही माजून गेली महाराज. आणि प्रजा दुःखी झाली आणि दुःखी होऊन राजाकडे आली. राजेसाहेब खायलाच काही नाही, उपाशी पोटी मरून चालले महाराज सगळेजण. आणि राजाने ठरवलं आता ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. दुष्काळानं लोक प्रजा मरायली आणि ह्याच्यामधून आता आपल्याला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. मग महाराज राजा अनेक आश्रम फिरत 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 ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा मुलगा, त्याचं नाव आहे अंगिरा ऋषी, त्या अंगिरा ऋषीच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचला तो मांधाता राजा. आणि आल्याच्या नंतर त्या राजाला, त्या अंगिरा ऋषीला प्रश्न टाकलं, ऋषीवर्य, माझं इथं येण्याचं कारण असं आहे की माझ्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला. आतापर्यंत मी एवढं धर्म आचरण करून शुद्ध न्याय नीतीने मी राज्य केलो आणि आजपर्यंत कधीही माझ्या राज्यामध्ये दुष्काळ अकाल पडलेलं नव्हतं, परंतु आज अशी परिस्थिती का निर्माण झाली? तर अंगिरा ऋषीनं खूप सुंदर उत्तर दिलं. तेव्हाचा काळ होता सत्ययुगाचा. सत्ययुगामध्ये फक्त ब्राह्मणालाच अधिकार होता, वेदाचं अध्ययन करायचा अधिकार फक्त ब्राह्मणालाच होता आणि अनेक व्रतवैकल्य करण्याचं कार्य फक्त ब्राह्मणाच्याच हाती होतं महाराज. पण भानगड असं झालं, त्या राज्यामध्ये एक शूद्र तपश्चर्या करत बसला होता आणि अंगिरा ऋषीने सांगितलं, तुझ्या राज्यामध्ये शूद्र तपश्चर्या करत आहे आणि जोपर्यंत तू जेव्हा जाऊन त्याचा वध करशील तेव्हा तुझ्या राज्यामध्ये वर्षाव होईल, संपूर्ण प्रजा सुखावेल, असं अंगिरा ऋषीनं भाकीत सांगितलं महाराज. राजा म्हणाला, तो निरपराधी महात्मा तपश्चर्या करत बसलाय आणि त्याला मी, तो निरपराधी आहे, त्याला कशाला जाऊन मारू? दुसरं काही उपाय नाही का? मग त्या मांधाता राजाला अंगिरा ऋषीनं दुसरा उपाय सांगितलं महाराज. ते दुसरा उपाय कोणतं? आषाढ शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी येते, त्याचं नाव आहे पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी. ते एकादशीचं व्रत संपूर्ण प्रजासहित तुम्ही जर केलात तर तुमच्या राज्यातलं दुष्काळ निघून जाईल, वर्षाव होईल आणि संपूर्ण प्रजा सुखावेल. हे एकादशीचं महत्व आहे महाराज, आजच्या एकादशीचं. म्हणून आज जन एकादशी केली नाही महाराज, त्याला नक्की नरकाला जाते, कन्फर्म लिहून घ्या. आणि जन एकादशी केला आजच्या दिवशी, त्यानं त्याच्या चरण कमलाच्या मार्फत वैकुंठाला पोहोचला म्हणून समजा. एवढं या एकादशीचं महत्व आहे महाराज. तर मला विषयांतर करायचं नाही. अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील. आता तीर्थ कोणते आहेत महाराज? अनेक तीर्थ करायची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात बघा, सकळ तीर्थाची ये धुरे, जे का मातरे पितरे. कुठं जायची गरज नाही. कोरोना आहे, पंढरपूर बंद झाले, काही लोकांना महाराज कुठेतरी काहीतरी एक बहाणा पाहिजे. जसं काय जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ती करणारे वारकरी, घरामध्ये मायबापाला वृद्धाश्रमामध्ये आणि हे गेले पंढरपूरला, देव मिळते महाराज, देव मिळते अजिबात मिळणार. सकळ तीर्थाची धुरे, कुठं जायची गरज नाही हो. अनेक तीर्थ करता तुम्ही, काशी गए, प्रयाग गए, जगन्नाथपुरी गए, फिर भी मन की मैलन नाही धोए. कबीरदास म्हणतात, काय कामाचं तुझं तीर्थ यात्रा करून, काय गंगेचं स्नान करून का? चंद्रभागामध्ये आपण सगळेजण स्नान करतो. एकदा काय झालं, पार्वती आणि शंकर दोघं बसले होते आणि दोघांचं चर्चा चालू होतं. कुठं बसले होते महाराज? नामदेवाच्याच पायरीजवळ बसले होते शंकर पार्वती. आणि पंढरपूरचा पहिला वारकरी कोण आहे? तर महादेव आहे. मग पार्वतीने प्रश्न विचारलं शंकराला,
जेव्हा हे लोक एवढे नदीला येतात, एवढे स्नान करतात, खरोखरच यांचं सगळं पाप धुवून जाईल का? आणि मंत्र म्हणतात, गंगेचे व यमुनेचे व गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मी सन्निधी कुरु, एवढे सगळे मंत्र म्हणत आंघोळ करतात. त्यांचे मग पाप जातील का? देव म्हणले तुला दाखवतो थांब चमत्कार. मग महादेवाने काय केलं महाराज? नीट लक्ष देऊन ऐका, हे दृष्टांत चांगला आहे. महादेवांनी काय केलं? महादेवाने चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेले आणि एका दलदल मध्ये जाऊन सापडले. काय केलं तरी पाण्यातून बाहेर निघता येत नाही महादेवाला. कस करावं आता? अनेक वारकरी आले, त्यांना काढण्याचा प्रयत्न सुद्धा केले, दलदल मधून बाहेर काढण्याचा. परंतु महादेवाने एक प्रश्न, एक अट टाकले बरं का, जन जीवनात आतापर्यंत एकही पाप केला नाही, तोच महात्मा मला जर शिवला, मला जर स्पर्श केला, तर तेव्हाच मी या दलदल मधून बाहेर येईल. अनेक तीर्थयात्रेला आलेले सर्व वारकरी महाराज, अनेक वारकरी प्रयत्न केले, हो काय केलं तर महादेव दलदल मधून बाहेर येणार. गंगा कुणाला पवित्र करत असते माहिती आहे का? गंगा बाहेरून पवित्र करत असते महाराज. गंगा शरीर पवित्र करत असते. अंतःकरण शुद्ध कोण करतात? अंतःकरण शुद्धी फक्त संत महात्मेच करू शकतात, दुसऱ्याचं कोणाचे सामर्थ्य नाही महाराज. का? तीर्थे व्रत पर्व काळ अवघी पायापे सकळ, संतांचा महिमा आहे बरं. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सेवा. अनेक तीर्थ संतांच्या चरणाला नतमस्तक होतात. हे ताकद फक्त संतांचा आहे. मग महाराज एक वारकरी गेला, शुद्ध भावनेनं, शुद्ध सात्विक अंतःकरणानं शुचिरभूत अवस्थेत जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान केला. आणि स्नान करून, तो वारकरी साधा नव्हता, हाडा मासाचा वारकरी होता महाराज, शुद्ध वारकरी होता तो. त्याच्या चित्तातलं आस आणि पास हे दोन्ही संपलेले होते. देहावर उदास होता तो महात्मा. आणि तो महात्मा गेला चंद्रभागेत स्नान केला. स्नान करून ज्या ठिकाणी महादेव दलदल मध्ये अडकलेले होते त्या ठिकाणी विचार न करता महाराज हात मागितला आणि महादेवाला ओढून बाहेर काढला महाराज. हे आहे शुद्ध सात्विक भक्ती करणाऱ्यांचे लक्षण महाराज. अनेक दृष्टांत, अनेक प्रमाणाने तुम्हाला सांगता येतात. जगामध्ये 3.5 कोटी तीर्थक्षेत्र देवानं निर्माण केलेत, त्याचबरोबर 3.5 कोटी पाप सुद्धा तयार झालेत. आणि 3.5 कोटी केस सुद्धा माणसाला आहेत. मग माणसाच्या शरीराला 3.5 कोटी केस आहेत. मग आणि प्रत्येक छिद्र एक एक केसानं झाकलेलं आहे. आणि 3.5 कोटी पाप सांगितलेले आहेत. आणि तेवढे सगळे पाप फक्त डोळ्यानं जर पंढरी जर बघितलं तर तेवढे पाप निघून जातात म्हणून महाराज. एवढं सामर्थ्य या पंढरपूरच्या यात्रेमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी पंढरपूरचं वारी यावेळेस, या वर्षी खंडित झालेलं आहे. परंतु नित्य नियमानं जे महिन्याची वारी करणारे आहेत महाराज, किंवा शुद्धला पंढरपूर, वद्याला आळंदी, असे 15 दिवसाला वारी करणारे जे वारकरी आहेत महाराज, खरोखरच धन्य आहे बरं का. कारण काय, संप्रदायच मोठा विचित्र आहे महाराज. अनेक संप्रदाय पहा तुम्ही, कुठंतरी काहीतरी नियम आहेत, कुठंतरी काहीतरी बंधन आहेत, सवळ आहे, ववळ आहे. इथं काय नाही महाराज. इथं फक्त काहीच नाही, शुद्ध भाव, किंवा भावे गावे गीत शुद्ध करुनिया चित्त, तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हे फक्त सामर्थ्य वारकरी संप्रदायामध्ये आहे महाराज, दुसऱ्या कुठल्याही संप्रदायामध्ये नाही. म्हणून महाराज तिसऱ्या अभंगामध्ये काय वर्णन करतात? संतांचंच वर्णन आहे. तिसऱ्या अभंगाचं चरण, अवघिये संता एक वेळा भेटी. अवघिये संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या.
तो पुंडलिक महाराज पुंडलिक जो आहे तो आई वडिलांची सेवा निस्वार्थ भूमिकेनं निष्काम भक्ती आई वडिलांची सेवा केला म्हणून तो निर्गुण निराकार रूपामधला परमात्मा महाराज सगुण साकार झाला आणि 28 युगापासून सकल संतांची मांदियाळी सांभाळणारा हा परमात्मा आजही विटेवरी विराजमान. देव फक्त संताजवळ असतो महाराज, दुर्जनाजवळ देव असत नाही. ज्ञानी माणसाजवळ सुद्धा देव राहत नाही. तत्कालीन परिस्थितीचा तुम्ही विचार करा. गागा भट्टाचार्य नाही, रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण होता महाराज. काय कमी हो, 4 वेद 14 विद्या 64 कला, परंतु अभिमान आणि हे अभिमान महाराज कसल्याचं वाट लावलं. रावणाचा विचार करा, काय राज्य होतं, 7 कोटी घरे सोन्याचे, 7 कोटी घरे शुद्ध काश्याचे, 1.25 लाख नातू, काय ऐश्वर्य. परंतु दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजे नारायणा, दुर्बुद्धी सुचली, संपूर्ण ऐश्वर्य राख होऊन गेलं महाराज. म्हणून अभिमान काही कामाचं नाही. अनेक संत महात्मे तेच सांगतात महाराज, ज्या ठिकाणी अभिमान आहे त्या ठिकाणी देव थांबत नाही बरं का. संत महात्मा तर अजिबात थांबत नाही. परंतु संत महात्मा काय करतो, खळाचं सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये. 108 वेळा जरी येऊन थुंकला महाराज, त्याला प्रसाद देऊन मुक्त करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये. नाथरायांचं वर्णन करा तुम्ही, 1533 ते 1599 चा काळ आहे. 1533 ते 1599 चा काळ हा नाथबाबाचा काळ आहे. नामदेवरायाच्या नंतरचा होता. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर वारकरी संप्रदायाला उजाळा देण्याचं काम नामदेवरायांनी केलं. नामदेवरायांनी काय केलं होतं, शतकोटी अभंगाची रचना करण्याचं शपथ घेतलेलं होतं महाराज. फक्त 96 लिहिले त्यांनी, 96,000 लिहिले. त्याच्यानंतर 4092 जे आहेत महाराज ते जगद्गुरु तुकोबा राहिले पूर्ण केले. म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबा हा नामयाचा अवतार आहे. अनेक अवतार आता पूर्ण विषय वाढवायचा नाही मला. नाथबाबांचा विचार करा तुम्ही. नाथबाबांच्या घरी देव श्रीखंडाचं वेश धारण करून नोकरी केले महाराज, नोकरी देव. हे सामर्थ्य फक्त संत महात्म्यांचं. तसं पुंडलिक रायानं काय केलं होतं, ऐसा कैसा रे धीट भिरकाविलासे वीट. महाराज देव येऊन थांबले तरी देवाला बोलायची तयारी नाही. आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून महाराज भक्त पुंडलिक भुंगा आला. वडिलांचं डोकं मांडीवर होत, एक भुंगा आला भ्रमर, मांडी कोरलं, मांडी मधून रक्त यायला सुरुवात झालं महाराज. तरी सुद्धा मांडी असं हलवले नाही महाराज. हे कशाचं सामर्थ्य आहे हो, आई वडिलांची केलेली सेवा आहे. म्हणून महाराज तुम्ही आम्ही सुद्धा असंच आई वडिलांची सेवा करावं, असंच संतांच्या सत्समागम सर्वांना घडावं आणि असंच प्रत्येक एकादशीला असंच सेवा व्हावी आणि प्रत्येकाने एकादशी व्रत संपूर्ण बिजलवाडी आपलं गाव संपूर्ण गाव एकादशी करावं ही इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. शेवटचं चरण मोठं गोड आहे महाराज.
तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. प्रत्येक जण जन्माला येतात, परंतु या जन्माचं सार्थक काही जणांनाच करता येते बरं का. काही जणाला हे जन्माला येऊन ह्याचा जन्म कळत नाही महाराज. मग आपण कुठं जन्मलो, कोणत्या जातीत जन्मलो, कोणत्या धर्मात जन्मलो, कोणत्या कुटुंबात जन्मलो, कोणाच्या पोटी जन्मलो, ह्याला महत्व नाही हो महाराज. तुम्ही कोणाच्या पोटी, कोणाच्या जातीत जन्माला या, कोणाच्या पोटाला जन्माला या, कुठेही जन्माला या, परंतु महाराज हे पंचमहाभूताचं जे देह आहे महाराज, आणि या देहानं असाध्य ते साध्य करतील स्वामी. असाध्य ते साध्य करण्याचं सामर्थ्य या देहामध्ये. आणि हे तुमचं सामर्थ्य जर तुम्हाला जर कळलं नाही महाराज, तर या जन्माला आल्याचं सार्थक होणार नाही. या जन्माला आल्याचं सार्थक कोणाकोणाचं झालं महाराज. अजामेळ भक्ती केला हो भरपूर. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अजामेळ शुद्ध होता. पिंगला नावाची वेश्या जीवनात आली, वाटोळ होऊन गेलं महाराज अजामेळची. स्वतःची बायको असताना सुद्धा त्या वेश्याला आणून घरी ठेवून घेतला आणि तिला 10 लेकर झाले. आणि शेवटी फक्त काय ठेवला, शेवटच्या मुलाचं नाव फक्त नारायणच ठेवला. नारायण हे भगवंताचं नाव आहे. आणि अंतकाळी माझ्या नारायणाला बोलवा रे म्हटला. फक्त एकदाच नाव घेतलं देवाचं बरं का, आणि त्याच्या जीवनाचं सार्थक झालं महाराज. अजामेळ शेवटी देवाचं नाव घेतला, देवाने त्याच सांभाळ केली, त्याचं जीवनाचं सार्थक झालं. एवढेच नसून प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार आपण आयशे केले पांडुरंगा. भक्त प्रल्हादाचं वर्णन बघा तुम्ही. हिरण्यकश्यप राक्षस कुळातला, हिरण्यकश्यपची बायको कयदू, राक्षसाच्या पोटी जन्माला आलेला हा कोण, भक्त प्रल्हाद. आणि त्या भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं का नाही महाराज. म्हणून महाराज जो व्यक्ती महाराज या भवसागरात येऊन नामस्मरण, कलियुगामध्ये एकच सांगितलेलं आहे महाराज, फक्त नामस्मरणाला महत्व आहे. फक्त नाम घ्या तुम्ही, कसंही घ्या. नुसतं संतांचं जरी नाव जर घेतलं महाराज तर यम थरथर कापते म्हणे. यम सुद्धा जवळ हा. काळ गुलाम सलाम करी, तुकोबराच्या घरी राबत असे, किंवा जगा काळ खाय, जगा काळ खाय, परंतु त्या काळावर सुद्धा त्याच्या माथ्यावर पाय देण्याचं काम या संत महात्म्यांचं. म्हणून महाराज एकच करावं. कोणत्या संताला शरण जावं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिकावर देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावर देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. म्हणा म्हणा म्हणा. तो काय म्हणे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक